नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ शेअर मार्केट ॲनालिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर तुमचं आपल्या या मराठीतील चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्याकडून ज्या फीडबॅक्स येत आहेत ना, त्यानुसार आपण सध्या व्हिडिओ बनवतोय. तर आजचा व्हिडिओही त्या फीडबॅकनुसारच बनवलेला आहे. तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय किंवा जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व अपडेट्स ह्या तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. कारण हा आपला चॅनल फक्त मी मराठीत बनवलेला आहे, जेणेकरून शेअर मार्केट आपण मराठीत शिकू शकतो. तर मित्रांनो, चला आज पाहूया एक नवीन विषयावर. आपण आज जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की सध्या मार्केटमध्ये आपण एक गोष्ट पाहतोय की खूप साऱ्या कंपन्यांचे IPOs यायला लागलेत. आता बऱ्यापैकी नवीन लोकांना IPO म्हणजे माहिती आहे, फक्त जनरल माहिती असते त्यांना की IPO म्हणजे काय असतं, पण डिटेलमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही आहे IPO बद्दलची माहिती, किंवा तो कसा घ्यायचा ह्याच्यापासून खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे की IPO म्हणजे काय, तो का कंपनी आणते, त्याच्या मागचा हेतू काय असतो, तो घ्यायचा कसा. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये कुठल्या का स्पेसिफिक कंपनीचं आपण उदाहरण पाहणार नाही, तर एक जनरल इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न असेल. त्यामुळे ही कुठल्याही प्रकारची टिप्स वगैरे काही समजू नका. तर चला मित्रांनो, आज पाहूया एक नवीन विषय, IPO म्हणजे काय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IPO म्हणजे काय असतो आणि IPO कसा खरेदी करावा. कारण ह्या दोन गोष्टी आहेत. पहिलं कळणं गरजेचं आहे की IPO कुठला असतो, काय असतो, कंपनी का IPO आणते, आणि तो जर तुमच्यासाठी ती कंपनी चांगला वाटते तर तो कसा खरेदी करावा. आता IPO मध्ये एक दोन गोष्टी येतात, लक्षात ठेवा. इन जनरली शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी आपण ॲनालिसिस करत असतो त्यावेळी फंडामेंटल ॲनालिसिस राहतं आणि टेक्निकल ॲनालिसिस राहतं. टेक्निकल ॲनालिसिस कुठल्या गोष्टींचं करतो, तर जी कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड आहे त्याचे ग्राफ्स, चार्ट्स वगैरे पाहिले जातात. पण ज्यापूर्वी जर IPOच्या कंपनीवर तुम्हाला जर स्टडी करायचं तर ते ॲक्च्युली मार्केटमध्ये रजिस्टरच नाही. तर त्या कंपनीचं करायचं तर तुम्हाला टोटल फंडामेंटल स्टडी करावा लागतो. तर तो तुमचा स्टडी थोडा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, कारण फंडामेंटल स्टडीचा उपयोग इथे थोडा जास्त प्रमाणात होतो. तेही तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. IPO म्हणजे काय. काय IPO म्हणजे, तर सिम्पल आहे. IPO म्हणजेच काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे कंपनी सुरुवातीला पब्लिक म्हणजे काय, लोकांना जे काय ऑफर देते शेअर्सची, त्यालाच बोललं जातं इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये काय केलं जातं, तर कंपनी सर्वात आधी हे शेअर्स लोकांना वाटते, त्यालाच बोललं जातं IPO. ओके, IPO. त्याच्यानंतर ना कंपनी कलेक्ट्स फंड्स डायरेक्ट फ्रॉम पब्लिक. आता IPO मध्ये काय असतं, कंपनीला पैशाची गरज आहे. आता समजा तुम्हाला एक कंपनी टाकायची, समजा, तर तुम्हाला आता साहजिक आहे की एवढा पैसा तुमच्याकडे नसणार आहे जर मोठे प्रोजेक्ट्स वगैरे, किंवा एखादी कंपनी मार्केटमध्ये. असं कधीच होत नाही की तुम्हाला कंपनी टाकायची आणि तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये आलाय की नाही बाबा, सेबीकडे गेला नाही, मला कंपनी टाकायची. तर IPO ह्याच कंपन्या आणतात की ज्या कंपन्या ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, त्यांना मागच्या 5-6 वर्षाचा काहीतरी एक ट्रॅक रेकॉर्ड असतो. तर हे सर्व सेबी चेक करते का, तर त्यानुसारच ती ठरवते की ह्या कंपनीला IPO द्यायचा का नाही द्यायचा, म्हणजे लोकांकडून IPOला ॲप्लिकेशन त्यांना द्यायचं का नाही द्यायचं, हे सगळं सेबी ठरवत असते. तर कंपनीला फंड्स लागत असतो, म्हणून कंपनी काय करते, पब्लिककडून तो पैसा घेते. का, तर प्रमोटरला साहजिक आहे, प्रमोटरच्याकडे एवढा पण पैसा नसणार आहे समजा, तर ते काय करतील, मग लोकांकडून घेतील. लोकांकडून घेऊन काय करतील, त्यांच्याकडून पैसे घेतील आणि एक ठराविक हिस्सेदारी त्यांना जी काय वाटणार आहे की एवढी हिस्सेदारी आपण पब्लिकला देऊ, आणि जेणेकरून एक चांगला हिस्सा आपल्याकडे राहील, जेणेकरून आपल्याकडे मालकी हक्क पण राहील, तसेच आपल्याला अजून पैसेही मिळतील जे आपण लोकांना त्याचे समभाग वाटणार आहे त्याच्यामध्ये, किंवा जो मालकी हक्क वाटणार आहे त्याचा. तर IPOचा अजून एक फंडा काय, तर एक प्रायमरी मार्केट आहे. मी बेसिकच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की IPO म्हणजे काय असतं, थोडे डिटेलमध्ये त्याच्यात बोललोय, पण हा व्हिडिओ आपण थोडा डिस्क्रिप्टिव्हमध्ये पाहतोय. तर सरासरी एक प्रायमरी मार्केटचे दोन टाईप्स राहतात, एक प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये आपण काय करतोय, तर कंपनीकडून डायरेक्ट शेअर्स बाय करतोय, म्हणून ते झालं एक प्रायमरी मार्केट. सेकंडरी मार्केट काय राहतं, ज्यावेळी स्टॉक तो एक्सचेंजवर रजिस्टर होतो, तर त्यावेळी ते झालं सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केटमध्ये आपण काय करतोय, तर आपापल्यात शेअर्स बाय आणि सेल करतोय, म्हणजे ते डायरेक्ट कंपनीचा संबंध राहत नाही. इथे पब्लिक टू पब्लिक शेअर्स ट्रान्सफर होत असतात, त्याला बोललं जातं सेकंडरी मार्केट. तर IPO एक प्रायमरी मार्केटमध्ये मोडलं जातं. आता
समजा जर मला IPO आणायचा आहे तर तो काय डायरेक्ट आणा येणार आहे का मला, तर त्याच्या पण काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. तर वी कॅन सी इन डिटेल्स इन रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स. आता काय राहतं, साहजिक आहे कुठलीही कंपनी जर मार्केटमध्ये IPO आणते तर सेबीच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार त्यांना जावं लागतं. आता हे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत, कुठे पाहिजे, तर त्याच्यासाठी एक रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स असतं. हे म्हणजे सर्वांसाठी ओपन असतं. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये दिलेलं असतं की कंपनी IPO का आणते, ओके, त्याच्या मागचं त्यांचं कारण काय, त्यांना कुठे डेव्हलपमेंट करायची, तसेच कंपनीच्या मागचे सर्व ट्रॅक रेकॉर्ड वगैरे ह्यात सगळे दिलेले असतात. आता ह्याच्यामध्ये एक दोन टाईप पडतात, एक DRP आहे, DRHP आणि एक RHP. तर DRP म्हणजे काय असतं, एक ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट, ते सांगतो आधी. ड्राफ्ट म्हणजे काय असतं, ज्यावेळी कंपनी अप्लाय करा जाणार आहे IPO साठी, तर ती पहिल्यांदा एक सेबीला एक फॉर्म बनवून देईल. ओके, एक मर्चंट बँकर असतो, कारण आता प्रमोटर आहे. जर समजा तुम्हाला कंपनी टाकायची तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. मग जसे मर्चंट बँकाज असतात किंवा जे फक्त IPOचे लिस्टिंग करण्यासाठी काम करत असतात, कंपन्यांना मदत करत असतात, जे काय लिगल कन्सर्न्स असतात त्यासाठी, तसे मर्चंट बँकर्स असतात. मग ते काय करतात, सर्व स्टडी करतात त्या कंपनीचा, नक्की त्या कंपनीला किती लोकांकडून पैसे घ्यावे लागतील, किती अमाऊंट घ्यावी लागेल, मागच्या कंपनीचा आपल्याला जो काय ताळेबंद आहे तो कसा आहे, खरेदी विक्री कशी, कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत त्यांच्यावर काही केसेस आहेत का, किंवा कंपनी ह्याच्या आधी कुठल्या फ्रॉड्समध्ये वगैरे अडकलेली आहे का, अशा खूप साऱ्या ज्या गोष्टी असतात त्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टमध्ये येतात. तर हे प्रॉस्पेक्ट काय जातं, सेबीकडे जातं. मग सेबी काय करतं, ह्याच्यावर पुन्हा एकदा डिस्कस करतं, त्यांना अजून काय जो डेटा लागतो तो अजून त्यांच्याकडून कंपनीकडून कलेक्ट करतं. मग हे मर्चंट बँकर आणि जो प्रमोटर आहे की ज्याला IPO आणायचा त्याच्या कंपनीचा, ते सगळं डिस्कस करून पुन्हा ते सगळं सेबीला देतात. आता ज्यावेळी हे सेबी अप्रुव्हल देईल की ठीक आहे, म्हणजे आम्हाला जेवढी पाहिजे तेवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडून आम्हाला आलेले आहेत आणि सध्या तरी आम्हाला ह्यात काही प्रॉब्लेम दिसत नाही, मग हे जे अप्रुव्हल दिलं जातं त्यालाच बोललं जातं रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स. म्हणजे दोन्ही समान गोष्टी. एक ड्राफ्ट रेड म्हणजे काय, तर एक फिजिकल फॉर्मॅटमध्ये सेबीला दिलंय, आणि सेबी ज्यावेळी अप्रुव्हल देते तेव्हा ते रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं. हे तुम्हाला कुठे पाहू शकता, तर सेबीच्या वेबसाईटवर पाहायला येणार आहे आपल्याला. तसेच तुम्ही ज्या कंपनीचा IPO घेताय त्या कंपनीच्या वेबसाईटवर हे सर्व डिटेल्स दिलेले असतात. तुम्ही रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट चेक करू शकता, त्याच्यामध्ये त्या IPO बद्दल सर्व माहिती दिलेली असते. समजलं मित्रांनो, IPO म्हणजे काय आणि का असतो ते. आता त्याच्यानंतर व्हाय कंपनी नीड IPO. आता कंपनीला IPO का मार्केटमध्ये आणावा वाटतोय, त्याचे फायदे काय आहेत IPO आणण्यामागचे, किंवा कंपनीचा हेतू काय, ते पहिलं पाहू. पहिली गोष्ट साहजिक आहे, कंपनी IPO आणते ज्या अर्थी कंपनी त्याचे समभाग जो प्रमोटर आहे लोकांना वाटतोय त्या अर्थी त्याला काहीतरी एक्सपान्शन करायचं, लोकांकडून पैसा घ्यायचा आहे. घेतलेल्या पैशामधून तो काय करणार आहे, कंपनी एक्सपान्शन करणार असेल. म्हणजे जर समजा कंपनीचे 2 प्लांट्स आहेत तर कंपनीला अजून 2 प्लांट्स वाढवायचे असतील, किंवा एनिथिंग एल्स, म्हणजे कंपनीला अजून काहीतरी मोठं करायचं, तर त्यासाठी कंपनी काय करते, IPO आणत असते. तसेच टू राईज बिग अमाऊंट फंड्स. आता जर मोठे अमाऊंट्स पाहिजेत, फंड्स पाहिजेत, म्हणजे जर 5-10 कोटी हे मोठ्या लोकांसाठी किरकोळ अमाऊंट आहेत, पण ज्यावेळी 500 कोटी 1000 कोटी लागत असतात तर हे अमाऊंट त्यांनाही डिफिकल्ट असतं गोळा करणं. मग अशा वेळी ते काय विचार करतात की जर ठीक आहे आपल्या हिशेदारातली थोडी लोकांना देऊ आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ, ओके, कारण शेअर्सची प्राईस तर वाढत जाणार असते फ्युचरमध्ये, त्याच्यामुळे ह्यांचे जे काय स्टेक राहतील जरी 50% असेल तर त्यांची प्राईस पण वाढत राहणार आहे. त्यामुळे त्यांना काय करतात, ते थोडे शेअर्स त्यांचे पब्लिकला देऊन टाकतात. त्याच्यानंतर IPOचा फायदा असतो की तुमची कंपनी पब्लिक लिस्टेड होते. म्हणजे एक्सचेंजेसवर जर ट्रेड करायचे तर तुम्हाला ते पब्लिक लिस्टेड करावी लागते, तरच तुम्हाला एक्सचेंजवर ट्रेड करावे येतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एक्सचेंजवर ट्रेड करत नाही, हे मी तुम्हाला बेसिकचे व्हिडिओ सांगितले. जर त्या संकल्पना क्लिअर नसेल तर तुम्ही तो बेसिकचा व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यानंतर रेज फंड्स विदाउट एनी इंटरेस्ट पेज टू बँक. आता जर समजा तुम्हाला एक कंपनी टाकायची आणि तुम्हाला समजा 1000 कोटींची गरज आहे, बरोबर. आज जर तुम्ही बँकेकडून 1000 कोटी कर्ज घेताय तर बँक तुम्हाला काय फुकट द्यायला बसली नाही, किंवा कोणी असेल तुमचे जर काही नातेवाईक असतील त्या रिलेटेडमधले, किंवा जो कोणाकडून तुम्ही स्टेक्स घेणार असतील, काही ना काहीतरी ते चार्ज लावतील. मग जर एवढं कर्ज घेताय, एनिथिंग अमाऊंट, 1000 कोटी असेल, 500 कोटी असेल, किंवा एनिथिंग एल्स असेल, तर अशा वेळी काय होणार आहे, आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट पेड करावा लागणार आहे. मग होणार काय, मग आपली ग्रोथकडून आपल्याला प्रॉफिट मिळत राहील, पण आपला सगळा पैसा कशात जाईल, तर त्या इंटरेस्ट पेड करण्यात प्रॉफिट निघून जाईल. मग त्यापेक्षा हा एक चांगला ऑप्शन असतो की जर लोकांना आपण थोडी हिस्सेदारी देऊ, म्हणजे समजा माझ्याकडे कंपनीचे 100% हिस्सेदारी आहे, तर त्यातली मी काय ठरवेल, बाबा 30% लोकांना वाटून टाकू, 70% असे पण माझ्याकडे राहणार आहे, म्हणजे मालकी हक्क माझ्याकडे राहील, प्लस मला पैसे पण मिळतील, प्लस मला इंटरेस्टही पेड करावा लागणार नाही. ओके, समजलं. हा त्याच्या मागचा अजून एक उद्देश असतो.
त्याच्यानंतर नॉट पॉसिबल टू गेट लार्ज फंड्स विथ एनी अदर टाईप. म्हणजे जर मोठे मोठे फंड्स गोळा करायचे आहेत तर त्याला IPO आणण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसतो. कारण जसं सांगितलं की बँका वगैरे दुसरं कोणीही देणार आहे तर ते काय करणार आहे, तुमच्याकडून इंटरेस्ट तेवढाच वसूल करणार आहेत. पण तसं पब्लिकचं नाही, कारण तुम्ही लोकांना हिस्सेदारी देताय, त्यामुळे लोक तुम्हाला काही मागत नाहीत त्याच्यामध्ये इंटरेस्ट वगैरे. आता त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा. आता हे IPO बद्दल तुम्ही ऐकलं. आता IPO, आता असं होऊ शकतं का, तुम्हाला एक क्वेश्चन पडेल की IPO काढला कंपनीने आणि पुन्हा जर कंपनीला पैशांची गरज पडली, समजा आज कंपनीचा IPO आला आणि अजून एक 5-6 वर्षांनी एक्सपान्शनचा प्लॅन करायचा आहे, तर अशा वेळी कंपनी काय करेल. म्हणजे समजा कंपनीला अजून पैशांची गरज आहे, कंपनीकडे काय पैसे बॅलन्स असतील ही, पण ते सोडून कंपनीला जर गरज आहे तर मग कंपनी काय करेल, तर कंपनी FPO आणते. काय आणते, FPO आणते. त्याला काय म्हणतात, फॉलो पब्लिक ऑफरिंग. म्हणजे IPO नंतर FPO वारे थ्रू कंपनी, पण याचं प्रमाण थोडं कमी असतं, एवढ्या जास्त कंपन्यात नाहीत. मोस्टली तुम्हाला IPOच माहिती असते. एक जस्ट माहिती असावं म्हणून मी सांगितलं याच्यामध्ये की IPO आणल्यानंतर पण कंपनी पब्लिकडून पैसा घेऊ शकते FPO थ्रू. त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स वेगळ्या आहेत. मे बी जर गरज पडली तर आपण त्याच्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवू FPOवर. समजलं IPO म्हणजे काय, तर कंपनीला काय IPO लागतं ह्याच्यामध्ये आपण पाहिलंय. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की त्याचे 2 टाईप्स आहेत. IPO जरी मार्केटमध्ये येतो तर त्याचे 2 टाईप्स पडले जातात सरासरी नॉर्मलमध्ये. आता फिक्स्ड प्राइस IPO म्हणजे काय करते, कंपनी एक फिक्स प्राइस ठरवून देते तुम्हाला. आता हा प्रकार थोडा कमी आलाय, म्हणजे पहिले ह्या प्रकारामध्ये खूप जास्त IPO यायचे, पण सेबीने ज्यावेळी प्रमोटर्सला किंवा जी कंपनी IPO आणते त्यांना सांगितलं की नाही बाबा, लोकांना थोडा तरी ऑप्शन द्या. तुम्ही ठरवण्यापेक्षा लोकांनी ठरवू द्या की तुम्हाला किती पैसे द्यायचे. मग कंपनी आता काय करायला लागल्या, फिक्स प्राइस IPO आणण्याऐवजी थोडा चेंजेबल IPO, ते सांगितलं मी. फिक्स प्राइस IPO मध्ये काय असायचं, म्हणजे कंपनीच ठरवेल की नाही, आमचा एक IPO एक शेअरची प्राइस ₹500 असेल आणि तो काय देणार आहे, तो आम्ही लोकांना विकणार आहे. तर असं असायचं फिक्स प्राइस रेशो. आता काय झालं, एक बुक बिल्डिंग IPO आली. आता सध्याचे जे मोस्टली IPO असतात ते सगळे बुक बिल्डिंग IPO असतात. बुक बिल्डिंग IPO म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये कंपनी एक रेंज देते. काय करते, कंपनी एक रेंज देते. जशी की एका कंपनीला IPO आणायचा आहे, ABC कंपनीला IPO आणायचा आहे, मग कंपनी काय ठरवेल, कंपनी म्हणजे तो जो प्रमोटर आहे आणि त्यांचा जो काय मर्चंट बँकर असेल, मर्चंट बँकर काय करत असतो, हे सगळे लिगल जे काम असतात ना IPOचे वगैरे, हे मर्चंट बँकर करत असतो. हे ठरवतात की बाबा आपला IPOची रेंज एक 500 ते 510 मध्ये ठेवू. मग ह्याच्यामध्ये आपण बीड लावू शकतो कुठली, म्हणजे तुम्ही 510 टाकू शकता, 500 टाकू शकता. आता जी 500ची प्राइस असते ना, त्याला ह्या भाषेमध्ये फ्लोअर प्राइस बोललं जातं. काय बोललं जातं, फ्लोअर प्राइस. आणि जी 510ची प्राइस असते त्याला बोललं जातं कॅप प्राइस. ओके, तुम्ही कुठलीही प्राइस टाकू शकता, पण ह्याच्यामध्ये मोस्टली लोक 510 टाकतात, कारण ह्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला IPO मिळायचे चान्सेस अजून वाढले जातात. आता हा डिफरन्स किती असू शकतो, हा एक प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला. तर आता इथे काय दाखवलं मी, एक ₹10चा डिफरन्स दाखवला आहे. कंपनी ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 20% डिफरन्स देऊ शकते. म्हणजे समजलं, जी प्राइस असणार आहे फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइसमध्ये 20%चा गॅप कंपनी ठेवू शकते. पण इन जनरली कंपन्या सरासरी 1%चा गॅप ठेवतात, 1 ते 1.5%चा. म्हणजे काही काही कंपन्या काय करतात, 500 ते 510 ठेवतात, काही काही कंपन्या 100 ते 102 पण ठेवतात. म्हणजे काय होतं, तर ते डिपेंड राहतं कंपनी टू कंपनी. ओके, आता ह्याच्यानंतर पुढची गोष्ट बघू. इन IPO वी कॅन बाय सिंगल शेअर. ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला IPO थ्रू कंपनीचे शेअर्स घ्यायचे तर तुम्हाला एक शेअर घ्यायला येत नाही कधीच. का, तर कंपनी डायरेक्ट लोकांना विकते ना. मग जर तुम्ही असे एक एक ॲप्लिकेशन करत राहिला तर कंपनीचं काम खूप वाढेल, खूप क्लिष्ट काम होऊन जाईल सगळं. त्यामुळे कंपनी सुरुवातीला लॉट्स वाईज विकत असते लोकांना. वी नीड टू बाय इन लॉट्स. जसे लॉट्स फ्युचर अँड ऑप्शनमध्ये तुम्ही जसे लॉट बघता तसं इथं लॉट बनवते. आता तो लॉट कसा बनवते, जर समजा ABC कंपनी हिला एक ₹500च्या प्राईस त्यांनी ठरवली की मला ₹500च्या प्राईसनं कंपनीचा एक शेअर लोकांना विकायचं, तर ते काय ठरवतं सरासरी, तर तुम्ही एक जो लॉट घेणार आहे ना, सरासरी ही 14,000 अमाऊंट येते. म्हणजे 28 शेअर्स कंपनी काय करेल, ₹500 विकायचं असं ठरवेल, 500 ते 510 पर्यंत. आता सरासरी ही जी अमाऊंट असते ना एका लॉटची, ती 15,000च्या आतमध्येच असते. म्हणजे तुम्ही कुठलेही जर IPO बघितले तर तुम्हाला ती अमाऊंट 13,000 ते 15,000च्या रेंजमध्ये दिसेल. मग जर समजा कंपनीच्या एका शेअर्सची प्राईस त्यांनी 1,000 ठरवली तर त्या लॉटमध्ये तुम्हाला 15 शेअर्स भेटतील. आता इथे ₹500 ठरवली तर तुम्हाला इथे 28 शेअर्स भेटतील. समजलं. त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये सिंगली विकू शकता. ओके, फक्त हे घेण्यासाठी लॉट्स बनवलेत त्यांनी. मोस्टली लॉट प्राइस इज बिलो 15,000. जसं मी आता सांगितलं, मॅक्झिमम त्याची प्राइस असते 15,000. म्हणजे कंपनी शेअर्सची प्राइस
आणि ती लॉट संख्या अशी मॅनेज करते की ती 15,000च्या आतच आली पाहिजे. म्हणजे एक लॉट जो असेल तो तुमचा 15,000च्या आतमध्येच बसेल. IPO जनरली ओपन 3 to 10 days फॉर द ॲप्लिकेशन. म्हणजे काय होतं, IPO जेव्हा मार्केटमध्ये येतो त्यावेळी तुम्ही पाहता पेपर्समध्ये, ब्रोकर थ्रू, न्यूजपेपर्स, जाहिराती, अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला IPOच्या तिथे जाहिराती दिसतात. तर तो IPO सरासरी कमीत कमी 3 दिवसापासून 10 दिवसापर्यंत ओपन असतो. मॅक्झिमम 10. म्हणजे काय काय कंपन्यांच्या IPOला कमी प्रतिसाद भेटतो. मग अशा IPO काय होतात, थोडे जास्त दिवस त्यांना वाढवावे लागतात. तर ते किती दिवस, तर मॅक्झिमम 10 दिवस कंपनी करू शकते. का तर त्यांच्या प्लॅनिंगनुसार जर लोकांनी अप्लाय नाही केलं तर मग कंपनी थोडे दिवस वाढवून देते. पण सरासरी 90% 3 दिवसातच IPO घेतले जातात. IPOवर अजून एक हे सांगतो की IPO जनरली वर्षभर तर येत राहतात. पण ज्यावेळी आता जर तुम्ही पाहता सध्याची कंडिशन पाहताय ना, तर मार्केटमध्ये बुलिश मार्केट आहे बघा. दर आठवड्यात 2-2, 3-3 कंपन्यांचे IPO येत आहेत. ओके, तर हे IPO काय येत आहेत, तर बुलिश फेज जेव्हा मार्केट असतं ना, त्यामुळे IPO मार्केटमध्ये यायचं प्रमाण खूप वाढतं. का तर लोक पटकन तो IPO घ्यायला तयार होतात आणि कंपनीलाही चांगली प्रीमियम प्राईस मिळून जाते. म्हणजे जरी तुम्ही 500 रुपयाला घेतला तर ॲग्रेसिव्ह बायर्स आल्यामुळं, जसं पाहिलं असेल तुम्ही ह्याच्या आधी डीमार्टसारखं उदाहरण आहे, HDFC AMC वगैरे होते, असे खूप सारे IPO त्यांनी लिस्टिंग केलेल्या प्राईसपेक्षा खूप वरच्या प्राईजला ओपन झाले. म्हणजे डीमार्ट तर 300ला त्यांनी विकलेला लोकांना आणि तो 600च्या प्राईजला ओपन झाला. ओके, वी गेट IPO ओनली आफ्टर अलॉटमेंट. म्हणजे मला डायरेक्ट IPO घ्यायचा आहे तर हा कधी होतो, अलॉटमेंट झाल्यानंतर. म्हणजे तो लगेच मिळत नाही. म्हणजे मी अप्लाय करतोय आणि मला मिळेल असं नसतं. तर ते कधी ठरतं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे की नक्की कधी IPO मिळतो आपल्याला. त्याच्या मागे पण काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर समजलं, ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जेणेकरून तुम्हाला अजून IPO बद्दल माहिती क्लिअर होण्यास मदत होईल. आता पहिली गोष्ट काय असते त्याच्यामध्ये, तुम्ही अप्लाय करता IPOला. आपल्याला IPO करतो म्हणजे काय, ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या 2 प्रोसेस थ्रू आपण त्याला अप्लाय करतो. त्याच्यानंतर त्याचं अलॉटमेंट होतं. म्हणजे किती मागणी आली, कसं सेक्टर वाईज डिवाइड केलं आहे, त्यानुसार ती मागणी पाहतात आणि मग त्यानुसार लोकांना डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्याच्यानंतर पुढची स्टेज अशी असते की लिस्टिंग ऑन स्टॉक एक्सचेंज. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला अलॉट होईल त्याच्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये कंपनीला तो स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करावा लागतो, जेणेकरून तो तुम्ही पब्लिक टू पब्लिक ट्रेड करू शकता. म्हणजे घेताना कंपनीकडून लॉटमध्ये घेणार आहे मी, त्याच्यानंतर जर तुम्हाला मिळतोय लॉट तर त्यानंतर एक्सचेंजवर रजिस्टर झालं की मग मी सिंगल क्वांटिटीमध्ये म्हणलं तरी विकू शकतो. इथे मला लॉटमध्ये विकायची गरज नसते. समजलं. आता 3 टाइप्स ऑफ इन्व्हेस्टर्स इन IPO. आता इन्व्हेस्टर्सचे 3 टाईप आहे IPO मध्ये. कोण असतात ते, कारण कंपनी ज्यावेळी IPO देते तेव्हा तिला 3 प्रकारचे हे असे इन्व्हेस्टर कंपनीमध्ये असतात. ते असतात, पहिले असतात क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स, त्यालाच QIB पण बोललं जातं. तर हे कोण, तर म्युच्युअल फंड्स असतील किंवा मोठ्या मोठ्या इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या आहेत की ज्या लाखो करोडांचा बिझनेस करणार असतात आणि ते एकदम तेवढ्या पैसे टाकत असतात. मग हे काय करतात, ह्या कंपन्या असतात पहिल्या स्टेजला. त्यानंतर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे ह्या इन्स्टिट्यूशन नाहीत पण एक खाजगी जे व्यक्तिगत इन्व्हेस्टर जे असतात त्यालाच आपण काय म्हणतो, HNIs. म्हणजे काय, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे ज्याकडे भरभक्कम पैसा आहे, जसं बोललो की राकेश झुनझुनवाला, केडिया वगैरे, ह्या लोकांना आपण HNI बोलतो. का तर ह्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत आणि हे लोक पण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यानंतर रिटेल इन्व्हेस्टर्स. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार की जे 2 लाखापेक्षा कमी गुंतवणूक करतात, ते सगळे रिटेल इन्व्हेस्टरमध्ये मोडतात. मग जर समजा तुम्ही IPO इन्व्हेस्ट करताय किंवा IPOला अप्लाय करताय आणि तुमची लॉटची जी प्राईस निघेल आणि तुम्ही जे लॉट अप्लाय करताय ते जर 2 लाखापेक्षा जास्त झाले तर तुम्हाला HNIच्या कॅटेगरीतून अप्लाय करावा लागतो. त्याच्या खाली जर आहे तर तुम्हाला तो रिटेल कॅटेगरीतून अप्लाय करावा लागतो. हे समजलं, ह्या 3 गोष्टी आहेत. आता ह्या 3 गोष्टी जरी असल्या तर ह्यांना काय पर्सेंटेज दिलाय का, ह्यांना काय कोटा दिलाय का, तर साहजिक आहे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्ट बायर्स आहेत त्यांना 50% मॅक्झिमम 50% कंपनी स्कोप देते. का तर साहजिक आहे ह्यांच्याकडे जास्त पैसा, त्यामुळे ही लोक जास्त त्यात इन्व्हेस्ट करणार आहेत. त्याच्यानंतर राहतो नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे जे HN आहेत त्यांना 15% हिस्सा राखीव ठेवलेला असतो मॅक्झिमम. आणि रिटेल इन्व्हेस्टर आहेत तुमच्या माझ्यासारखे, त्यांना 35% आपण असतो. म्हणजे कंपनीचे जर 100 शेअर्स आहेत, त्या 100 शेअर्समधले 30 शेअर्स कंपनी मार्केटमध्ये विकणार आहे. मग त्या 30 शेअरमध्ये परत हे असं ब्लॉक पडले जातात की 30 शेअर्समधले 50% क्वालिफाईड इन्व्हेस्टरसाठी, 15% नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी, 35% रिटेल इन्व्हेस्टरसाठी. समजलं. म्हणजे त्या 30मध्ये पण असे भाग पडले जातात आणि मग त्यानुसारच तुम्हाला भेटतात. म्हणजे जर तुम्ही रिटेल कॅटेगरीतून करताय तर त्या 35% जेवढे शेअर्स भेटणार आहेत
त्याच्यामधूनच मला भेटणार आहे शेअर, जो काय मिळणार आहे तो. मला ह्यांच्या कॅटेगरीतला शेअर्स मिळणार नाही. इन केस जर इकडे सबस्क्रिप्शन कमी झाला असेल तर तो मिळण्याचे चान्सेस आहेत, पण जर सबस्क्रिप्शन फुल आहे तर तो मिळणार नाही. पुढच्यात सांगतोय मी सबस्क्रिप्शन म्हणजे काय असतं. लक्षात ठेवा, मला ज्यावेळी शेअर्स मी अप्लाय करतो रिटेल इन्व्हेस्टरमध्ये, जर समजा कंपनी 100 शेअर्स लोकांना वाटणार आहे, ओके, तर त्यातले 50 शेअर ह्यांना देईल, 15 ह्यांना देईल आणि 35% रिटेल इन्व्हेस्टरला देईल, म्हणजे 35 शेअर देईल. पण जर 35 शेअर्सला 70 लोकांनी ॲप्लिकेशन दिले, समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, तर माझ्या एकट्याला एक शेअर मिळायची शक्यता कमी, कारण 2 व्यक्तीमध्ये एक मिळणार, म्हणजे दोघातल्या एकाला चान्सेस आहेत, एकाला चान्सेस नाहीत, अशी कंडिशन होते. समजलं कसा कोटा असतो त्याच्यामध्ये ते. त्याच्यानंतर व्हॉट इज ओव्हर सबस्क्राईब्ड, म्हणजे तुम्ही ऐकलं असाल की एका कंपनीचा IPO एवढा ओव्हर सबस्क्राईब झाला, तेवढा ओव्हर सबस्क्राईब झाला. तर काय असतं, ABC कंपनीनं एक नाव कंपनीचं की 500 रुपयाच्या याने 28 शेअर्सचं त्यांचा एक लॉट आहे, त्यांनी मार्केटमध्ये त्यांचा शेअर्स आणला आहे IPO थ्रू. तर त्यानुसारच एका लॉटची प्राईस झाली 14,000 रुपये. आता मला किती पे करायचे आहेत, 28 तुम्हाला समजा एक 5 लॉट जरी घ्यायचे तर मला काय करायचे, 28 × 5, ओके, आणि जी अमाऊंट येईल तो जे शेअरची प्राईस असेल ते मला देणार आहे मी कंपनीला ॲप्लाय करण्यासाठी. त्याच्यानंतर वी कॅन अप्लाय 14 लॉट्स मॅक्स इन रिटेल कॅटेगरी. असं का सांगितलं आहे, जर मला रिटेल कॅटेगरीत इन्व्हेस्ट करायचं आहे तर मला 2 लाखापेक्षा कमी गुंतवणूक करायची त्याच्यामध्ये, तर मला करणार. त्यामुळे मग जर 14 लॉट करतोय तर सरासरी माझे 1,96,000 वगैरे होतील. म्हणजे मी काय करू शकतो इथे, तर मॅक्झिमम 14 लॉट्स अप्लाय करू शकतो माझ्या कोट्यातून. पण हे मिळायचे चान्सेस खूप कमी राहतात. शक्यतो 14ला 14 मिळत नाहीत, थोडे कमी जास्त मिळतात, कधी कधी मिळतही नाहीत, कारण हे सगळं लॉटरी साईज असतं. जर जास्त सबस्क्रिप्शन झालं तेही सांगेल मी आता. कंपनी समजा 1 लाख शेअर्स विकते मार्केटमध्ये, म्हणजे IPO थ्रू कंपनीला 1 लाख शेअर्स विकायचे 500च्या रुपयाने, ओके, प्राईस काही असू द्या, कंपनी 1 लाख शेअर विकते. पण काय झालं, लोकांकडनं एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ओके, की लोकांकडून 10 लाख ॲप्लिकेशन गेले. म्हणजे समजलं, कंपनीला 1 लाख शेअर्स विकायचे पण 10 लाखाची मागणी आली. ह्याचा अर्थ काय झाला, 10x ओव्हर सबस्क्राईब झाला. म्हणजे काय, तर त्या शेअर्सला 10 पट जास्त मागणी मार्केटमधून आली, त्यालाच बोललो जातो ओव्हर सबस्क्राईब. लक्षात ठेवा. मग ह्याचा अर्थ काय होतो, ज्या अर्थी एखादा शेअर्स ओव्हर सबस्क्राईब होतो त्या अर्थी तुम्हाला लिस्टिंग नंतर हायली प्रीमियम मिळायचे चान्सेस वाढतात. समजलं म्हणजे काय होईल, जर एखादा शेअर ज्या अर्थी शेअर ओव्हर सबस्क्राईब झाला आहे, काय होणार, तो सगळ्यांनाच भेटणार नाही. त्यामुळे ज्यांना भेटणार नाही जो अलॉटमेंटमध्ये, ती लोक काय करतील, ज्या दिवशी तो मार्केटमध्ये येईल ना त्यावेळी तो बाय करणार किंवा त्याच्याचे तुटून पडतात अक्षरशः. तर अशा वेळी मग त्या शेअर्सची प्राईस वर जाते. समजलं मित्रांनो ओव्हर सबस्क्राईब काय असतं ते. त्याच्यानंतर पाहू हाऊ टू बाय IPO. आता सगळं झालं, आहे IPOची माहिती झाली वगैरे वगैरे. आता IPO बाय कसा करायचा ही पण महत्त्वाची गोष्ट आहे ना. नवीन लोकांना थोडं जास्त कन्फ्युजन येतं, किंवा जे जुने लोक आहेत त्यांनाही बऱ्यापैकी माहीत नसतं, कारण खूप सारे कमी लोक IPO अप्लाय नाहीत करत किंवा त्यांना ते किचकट प्रोसेस वाटते. म्हणजे काय होतं, पहिली सरा ह्याच्यामध्ये थोडे किचकट प्रोसेस होते. पहिलं काय करायला लागायचं, तर एक तुम्हाला फिजिकल फॉर्मॅटमध्ये तो फॉर्म लिहून द्यायचा IPOच्या ॲप्लिकेशनसाठी. त्याला एक तुमचा चेक जोडावा लागायचा. मग तो चेक त्या बँकरकडे जाणार किंवा त्या बँकेकडे जाणार जो काय IPOचं काम करते ते. मग ते त्यांच्या अकाउंटला पैसे जाणार. मग जर समजा शेअर्स भेटले तर ठीक आहे, ते तुमच्या डिमॅटला येणार. पण जर समजा तुम्हाला मिळालं नाही तर पुन्हा पुढचे 10-15 दिवस थांबावं लागायचं. का, तर ते पुन्हा नवीन चेक काढायचे आणि ते तुम्हाला पुन्हा पाठवायचे. मग एक थोडी क्लिष्ट प्रोसेस होती. त्यालाच आपण ऑफलाईन प्रोसेस बोलायचो. म्हणजे काही सगळं डॉक्युमेंटरी होतं, चेक्स द्यायचे वगैरे वगैरे वगैरे. मग ह्याच्यामुळे काय होतं, लोक थोडे ह्याच्याकडे नाराज असायचे, कारण साहजिक आहे ना, एवढं कोण करत बसणार आहे ह्याच्या गोष्टीमध्ये. त्यामुळे लोक ह्याच्याकडे थोडं दुर्लक्षित करायचे. मग त्यामुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचं सेवे आणता येईल, त्यानंतर त्यांनी एक नवीन प्रोसेस आणली. आताची जी प्रोसेस आहे ना ती टोटली ऑनलाईन आहे आणि ह्याच्यामध्ये आपले पैसेही त्यांच्याकडे जात नाहीत. जर मला तो शेअर्स मिळतोय, जर ती कंपनी मला IPO देते तरच ते पैसे त्यांना जातील, तोपर्यंत ते माझ्याच अकाउंटला राहतील. ते कसे, तर ही जी काय प्रोसेस आहे त्यांना बोललं जातं आजबा. ती प्रोसेस काय, आजबा. आजबा म्हणजेच काय, ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट. म्हणजे तेही सांगतो, इज प्रोसेस डेव्हलप्ड बाय इंडिया स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबी फॉर अप्लाइंग टू द IPO. म्हणजे IPOला अप्लाय करायला तर आजबाची प्रोसेस. तर आजबाची प्रोसेस कुठे असते, पहिली गोष्ट सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे काही ब्रोकर्सही देतात, जे फुल सर्व्हिस ब्रोकर आहेत त्यांचे ऑनलाईन अप्लाय करा येतं. किंवा सरासरी तुमचे जे बँक्स आहेत ना, HDFC बँक, ICICI, SBI
वगैरे ज्या स्टँडर्ड मोठ्या बँक आहेत ह्यांच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये हा एक ऑप्शन असतो IPOचा. तुम्ही त्याच्यामध्ये पहा किंवा जर काही शंका आली तर मला विचारू शकता ज्यावेळी तुम्हाला अप्लाय करायचे. मी सांगेन सरासरी नॉर्मल मी HDFC बँक, SBI, ICICI ह्या बँकांचं यूज केलं आहे ऑनलाईन. त्यामुळे ते सिम्पल गोष्टी असतात. ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, त्या प्रोसेसमध्ये तुमच्या बँक अकाउंट थ्रू जायचं. म्हणजे ते बँक अकाउंट जसं ओपन करता नेट बँकिंगने तसं तुमचं अकाउंट ओपन करायचं, आजबाच्या प्रोसेसमध्ये जाऊन अप्लाय करायचं. मग तिथे IPO कुठले आलात ना त्यांची एक लिस्ट येते ऑलरेडी. मग तुम्हाला जो IPO पाहिजे त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर खूप सारे ऑप्शन असतात. तुम्ही कंपनीचे एम्प्लॉय आहेत का वगैरे वगैरे ते डेटा भरा. तो डेटा भरल्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्हाला तो 16 डिजिट DP ID विचारतो. मग तुमचा जो डीमॅट अकाउंट नंबर असतो 16 डिजिट तो तुम्हाला तिथे टाकावा लागतो. का तर शेअर्स हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणारे असतात. तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन ॲप्लिकेशन करता ह्या 3 दिवसामध्ये ज्यावेळी तो IPO ओपन असतो त्यावेळी, त्यानंतरनं काय होतं, तो कंपनीकडे जातो. आता होतं काय, जर ओव्हर सबस्क्राईब झाला आहे तर ह्याच्यावेळी काय होतं, हे सगळं कोण ठरवत नाही. आता जर ओव्हर सबस्क्राईब झाला आहे तर हे सगळं कम्प्युटराइज सिस्टीम झाली. म्हणजे एक लॉटरी टाईपमध्ये काय होतं, कोणालाही मिळू शकतो. म्हणजे असं खूप वेळा होतं की आपण IPOला अप्लाय करतोही पण तो मिळायचे चान्सेस खूप कमी राहतात. जसं डीमार्टच्या वेळी मी माझे स्वतःचे अकाउंट म्हणजे स्वतःच्या अकाउंटवर आपण एकच करू शकतो. लक्षात ठेवा, आपला एका अकाउंटवरून आपलं एकच ॲप्लिकेशन कन्सिडर केलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला करायचं आहे तर घरातल्यांच्या किंवा मित्रांच्या करू शकता. मी डीमार्टसाठी जवळपास 7 ते 8 ॲप्लिकेशन दिलेले मित्रांच्या आणि माझ्या. मला ह्या 7 ॲप्लिकेशनमध्ये फक्त 2 लॉट लागले. ओके, तेही डिफरंट. माझ्या नावा मला एकही लागला नाही. मी जे दुसऱ्याच्या नावाने अप्लाय केलेलं त्यांच्या अकाउंटला तिथे लागले. म्हणजे सगळी एक लॉटरी टाईप पद्धत असते. ते कोणालाही लागू शकतं. एक लक बाय चान्सही म्हणू शकतो. म्हणजे कम्प्युटर ठरवेल तुम्हाला की जसं लॉटरी टाईपमध्ये कोणाला लागते तसं तो लागतो. किंवा काही लोक म्हणतात की ते नेम वाईज पण असतं, एनिथिंग एल्स. म्हणजे त्यात काय सांगू शकत नाही नक्की काय फॉर्म्युला आहे त्यांचा तो. पण जर ओव्हर सबस्क्राईब असेल, जर तो चांगली कंपनी असेल, लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन असेल तर काय होतं, ओव्हर सबस्क्राईब होतो आणि तुम्हाला मिळायचे चान्सेस कमी राहतात. पण तुम्ही आजबा थ्रू अप्लाय करू शकता. ज्या दिवशी तुम्ही अप्लाय करता त्या दिवशी तुमची तेवढी अकाउंट तुमच्या अकाउंटला असणं गरजेचं आहे. ओके, ती अमाऊंट काय होईल, कट होत नाही तुमच्या अकाउंटमधून, ती ब्लॉक केली जाते. म्हणजे काय तर ही ब्लॉकड अमाऊंट तुम्हाला काढायला येत नाही, पण ती तुमच्या अकाउंटमध्ये तशीच राहते. कधीपर्यंत राहते, जोपर्यंत तुमचा फॉर्म व्हेरीफाय होत नाही. व्हेरीफाय झाल्यानंतर जर तुम्हाला तो शेअर्स मिळाला तर ती अमाऊंट ऑटोमॅटिक कट होऊन त्या कंपनीला जाईल. ओके, आणि लिस्टिंग दिवशी ते शेअर्स तुमच्या डीमॅटला येतील. आता जर मला तो IPO मिळतच नाही तर काय होईल, ती अमाऊंट ऑटोमॅटिक रिलीज होऊन जाईल. का तर मला मिळालंच नाही, त्यामुळे कंपनीचा काही संबंध नाही राहत माझा. ती अमाऊंट पुन्हा माझ्या अकाउंटला ॲड होईल. म्हणजे ही प्रोसेस झाली आजबा. ह्या प्रोसेसनं अप्लाय करता आणि सिम्पल प्रोसेस आहे. असं काय एकदम किचकट वगैरे नाही. सिम्पल डेटा भरायचा त्याच्यामध्ये. फक्त 16 डिजिट तुम्हाला नंबर माहीत असणं आवश्यक आहे. बाकीची माहिती तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये येतेच येते. समजलं मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर शिकलोय. IPO म्हणजे काय, तो का कंपनी आणते, तो कसा अप्लाय करायचा, IPOच्या काय टर्म्स आहेत, काय कंडिशन्स आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या ह्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, मी वर्कशॉप्स डिझाईन केलेत जेणेकरून मला खूप लोकांचे रिक्वेस्ट आले की आम्हाला मराठीतून तुमच्याकडून डिटेलमध्ये शिकायला आवडेल. तर त्या लोकांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा ती लोक जी आहेत त्यांनी बऱ्यापैकी पुण्याच्या ह्याला वर्कशॉपला अप्लाय केलेलं आहे आणि आपण बाकीच्या सिटीमध्ये हळूहळू येतोय. मुंबई असेल, नागपूर, कोल्हापूर, सातारा वगैरे ह्या सिटीमध्ये मी आता येणार आहे. तर जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच तुमची पसंती कळवा. त्यानुसार जिकडे जास्त लोकांची मागणी असेल तिथे आपण पहिला वर्कशॉप घ्यायचा प्रयत्न करू. तरी 4 आणि 5 मेला पुण्यामध्ये आपण वर्कशॉप घेतोय. जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच अटेंड करा. नक्कीच तुम्हाला याचा लाईफ लाँग फायदा होईल ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि हा व्हिडिओ आवडला आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.